आम्ही असं मानतो की महाराष्ट्रातला जो मुसलमान आहे, कोकणी मुसलमान तुम्ही घ्या, कोकणी मुसलमान, मुंबई शहरातला मुसलमान 92-93 सालापर्यंत अगदी मराठी वाटावा इतकं त्याचं बोलणं चालणं पूर्णतः मराठी होतं. हमीद दलवाईंचं तुम्ही लेखन पाहिलं, इतरांचं लेखन पाहिलं तर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मराठी मुसलमानाची अभिव्यक्ती मराठी आहे. 92च्या दंगलीनंतर मुसलमानांना मराठी या ओळखीपेक्षा मुसलमान ही ओळख महत्वाची वाटायला लागली. त्यामुळे मराठी मुसलमान आणि गायपट्ट्यातला जो मुसलमान आहे, वहाबी आणि देवबंदी मुसलमान, यांच्यातलं अंतर कमी व्हायला लागलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मशिदींमध्ये मौलवी यांचं जे प्रमाण आहे ते या बाहेरच्या मुसलमानांचं प्रमाण वाढलं. आम्ही साधा असा विचार करतो की महाराष्ट्र धर्माचा विचार करताना जर मला मराठी मुसलमानांना सोबत घ्यायचं आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदीमध्ये मराठी मुसलमानच मौलवी असला पाहिजे, ही महाराष्ट्र धर्माची भूमिका आहे. मग इथला जो देवबंदी वहाबी मुसलमान आहे तो परप्रांतीय आहे, तो मराठीवर प्रेम करणारा नाही, तो महाराष्ट्रावर प्रेम करणारा नाही, हे जर क्लिअर असेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये जागा नाही. तर त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना विरोध आहे अशी भूमिका नाहीये. धार्मिक माथे फिरू, मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल. कारण आता जेव्हा हिंदी सक्तीच्या मराठी सक्तीच्या बाबतीमध्ये चर्चा होते, रेल्वे रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या बाबतीत, तर त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये जसे उत्तर भारतीय हिंदू आहेत तसे उत्तर भारतीय मुसलमान आहेत. यांच्यामधला कॉमन फॅक्टर गायपट्टा आहे, यांच्यामधला कॉमन फॅक्टर देशांतर्गत वर्चस्ववादाची भावना ही आहे. यांना आमचा विरोध आहे. आता जे संघवाले, जे भाजपवाले, जे हिंदुत्ववादी, ज्यांना भाजपच्या आत्ताच्या राजकारणाचा उत्माद सहन होत नाहीये, म्हणजे पैसे द्या माणसं विकत घ्या, ईडी इन्कम टॅक्स दाखवा माणसं विकत घ्या आणि सगळ्या लोकांना स्वच्छ करून घ्या, अशा वॉशिंग मशीनचं स्वरूप त्यांनी पक्षाला आणलं, असं ज्यांना वाटतं आहे ते लोक फक्त आत्मदुःखी आहेत का हिंदुत्व आणि महाराष्ट्र धर्म याच्यात निवड करणार? त्यांनी निवड केली, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी निवड नाही केली आणि त्यांनी ते हिंदुत्वाचे छुपे साथीदार राहिले, हिंदुत्वाचे मूक साक्षीदार राहिले, तर तुम्ही त्यांच्याशी कसं जोडून घेणार? म्हणजे आमची भूमिका वर्जनवादाची नाही. म्हणजे मला खूप लोक असं म्हणतात की तू काहीसा शरद पाटलांच्या अंगाने जाणार. कॉम्रेड दीपक पवार होतात की असं वाटतं? अगदी बरोबर. मी कॉम्रेड नाहीये हे मी तुम्हाला सांगतो, पण म्हणजे मी कॉम्रेड मंडळींचा दुस्वास करत नाही. मला कॉम्रेड मंडळींच्या बद्दल प्रेम आहे आणि मला शिवसैनिकांबद्दल पण प्रेम. आता तुम्ही म्हणू शकाल की याच्यात काही दुटप्पीपणा आहे का? तर मला एखादा अजित अभ्यंकर आणि अजित नवलेंसारखा कॉम्रेड पण भेटतो, मला सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंच्या सारखा शिवसैनिक पण भेटतो. तर या दोन्ही बाजूच्या माणसांशी मला जुळवून दोन कारणांनी घ्यायचंय. एक तर ते लोक मला आवडतात, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला शंका नाहीये, आणि दुसरं म्हणजे मला जे लार्जर कल्चरल नॅरेटिव्ह उभं करायचंय त्यामध्ये दोघांच्या भूमिकेचा मला उपयोग आहे. त्यामुळे त्या अर्थाने मी अगदी प्रॅक्टिकली व्यावहारिक दृष्ट्या या सगळ्यांकडे पाहतो. तर मी कॉम्रेड का नाहीये किंवा म्हणजे मी कॉम्रेड असल्यामुळे मी कमी होतो असं मला वाटत नाही, पण मी कार्ड होल्डर नाहीये त्यांचा, मी त्या पक्षात नाहीये. आणि मी डाव्या मंडळींना सांगतो की मी मराठीवादी आहे आणि जिथं गरज पडेल तिथे माझ्या युक्तिवादामध्ये डावे पण आहे. मी डावा मराठीवादी नाहीये. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधले लोक डावे मराठीवादी आहे, मी संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याचं काम करणारा माणूस, मी मराठीवादी डावा आहे. माझी प्राथमिक भूमिका ती आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेचे पण लोक काही वेळेला आम्हाला म्हणतात की आमचे पक्ष काहीतरी करत होते, काहीच करत नव्हते, आता काहीतरी करतात ना, तू कशाला टीका करतोस? माझा त्याच्यावरचा युक्तिवाद असा आहे की तुमचा पक्ष सुरू झाला 66 झाली, 60 वर्ष झाली तुमच्या पक्षाला. जे काम तुम्ही 60 वर्षामध्ये करायला पाहिजे होतं ते तुम्ही नाही केलं, किंबहुना त्याच्या विपरीत जाणारी बरीच कामं तुम्ही केली. आता तुम्हाला परिमार्जन म्हणून तरी वेगाने काम करायला पाहिजे. राज ठाकरेंचा पक्ष 2006 साली आला, त्यालाही 20 वर्ष झाली, त्याच्यामध्ये त्यांच्या 3-4 वेगवेगळ्या पद्धतीच्या उड्या झाल्या. ते जर सातत्य त्यांनी राखलं असतं तर आज त्यांचा पक्ष मराठीवादाचं प्रतिनिधित्व करणारा महत्वाचा पक्ष झाला. महाराष्ट्र धर्माची 5 अशी कोणती अंगभूत वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल की ते पालन केलं म्हणजे महाराष्ट्र धर्म आपण तुमच्याकडे? महाराष्ट्र धर्माची जी मला महत्वाची वैशिष्ट्य वाटतात ते म्हणजे प्रत्येक जाती धर्माचा महाराष्ट्रातला मराठी बोलणारा माणूस हा मराठी. एक दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या रोजगाराच्या व्यवस्थेवर मराठी माणसाचं पूर्ण किंवा बहुतांश नियंत्रण असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे विचार करण्याची, चिकित्सेची, या सगळ्या चिकित्सेच्या संस्कृतीला जी गायपट्ट्याची लागण झाली आहे तिच्यामधनं मुक्त होणं. आणि आपण विंध्य पर्वताच्या खालचे लोक आहोत. आपल्या भूमिकेमध्ये आणि आक्रमक रामाच्या पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये मूलभूत फरक आहे, याची एक स्पष्टता असणं अत्यंत नितांत गरजेचं आहे. आणि चौथं म्हणजे जात आणि धर्म हे जे समाजातले विभाजन करणारे घटक आहेत त्या विभाजन करणाऱ्या घटकांपासून स्वतःला मोकळं सोडणं, म्हणजे जातीचीही चिकित्सा करणं, धर्माचीही चिकित्सा करणं. म्हणजे महाराष्ट्र धर्म हा शब्द मी वापरतो म्हणजे महाराष्ट्र धर्माचं स्वतःच रिच्युअल नाहीये, स्वतःची काही महाराष्ट्र धर्माची स्वतःची दैवत नाहीत, महाराष्ट्र धर्माच्या स्वतःच्या रूढी परंपरा नाहीत. आणि महाराष्ट्र धर्म हा समकालीन अशा प्रकारचा धर्म आहे की जो 2026 पासून 2050-2075 पर्यंत नवा महाराष्ट्र कसा उभा राहील त्याचं
राष्ट्रीयत्व कशात लपलं आहे आणि त्याच्या राष्ट्रीयत्वाच्या गाभ्याशी मराठी भाषेचं काय नातं आहे याचं स्पष्टीकरण करण्याची क्षमता असणं हा महाराष्ट्र धर्माचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या सगळ्या याच्यामध्ये हिंदी सक्ती जी पहिलीपासून झाली या सगळ्या मराठीकरणाला किंवा या सगळ्या तुमच्या प्रयत्नाला जी गती आली ती गेल्या वर्षी मला वाटतं जेव्हा ती त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये लागू झालं आणि पहिलीपासून सक्तीचा निर्णय झाला तर त्या निर्णयाची स्थिती आता काय आहे? नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आलेला आहे असं म्हणतायत, तर तुमचा अंदाज याबाबत सगळा काय आहे? तुम्ही बघा की तेव्हापासून आपण बोलतो आहोत या प्रश्नावर. 16 एप्रिल आणि 17 जूनला त्यांनी या बाबतीमधली सक्ती केली आणि 29 जूनला ते शासन निर्णय त्यांनी मागे घेतले. त्या दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण मंत्री तर काही बोललेच नाहीत कारण त्यांना म्हणण्यासारखं काही नव्हतं. राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणले की तुम्हाला देशात जगातल्या इतर भाषा पाहिजेत पण तुम्हाला भारतीय भाषा नको आहेत आणि मग त्यांनी हिंदी सक्ती रद्द केली म्हणजे GR ते रद्द केले आणि नरेंद्र जाधवांची समिती नेमली. जाधवांची समिती नेमल्यानंतर पहिले 3 महिने जाधवांना कोणी सहकारीच नव्हतं आणि मग जाधवांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या संपूर्ण समितीच्या कामाचा स्वप्रसिद्धीसाठी पुरेसा वापर करून घेतला. ते महाराष्ट्रभर फिरले, त्यांनी लोकांना प्रश्नावल्या दिल्या आणि महाराष्ट्रात 6 ठिकाणी त्यांनी काय शब्द त्याला वापरला जनसुनावणी असं म्हटलं पण ते असं म्हणाले मी हा सुखसंवाद करतोय. तर त्यांच्या शेवटच्या सुखसंवादाला मुंबईमध्ये मी हजर होतो जिथे माझा आणि त्यांचा वादही झाला. तर हे सगळं जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला मी मुंबईतल्या ज्या प्रेक्षागृहामध्ये होतो तिथे शाळेतली मुलं पण होती आणि 6वी 7वीच्या मुलांनाही ते विचारत होते की तुम्हाला पहिली भाषा कुठली पाहिजे, तुम्हाला दुसरी भाषा कुठली पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकशाही पद्धतीनं चर्चा केली पाहिजे पण ती इतकी पण बालिश असता कामा नये की 6वीत शिकणाऱ्या मुलालाच तुम्ही विचाराल की तुम्हाला कुठली भाषा शिकायची आहे. म्हणजे हे जे आहे ना हे म्हणजे नरेंद्र जाधव हे मुळामध्ये त्या समितीचे अध्यक्ष व्हायला अपात्र होते. त्याचं कारण भाषा विज्ञानाचा त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. तुम्ही हे स्वतंत्रपणे त्यांच्या समितीतल्या लोकांशी बोलून घ्या. ज्या ज्या काही त्यांच्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये फक्त जाधवांनीच बोलणं अपेक्षित होतं, बाकीच्या कोणीही पत्रकारांची बोलणं अपेक्षित नव्हतं. कारण जाधवांना त्या संपूर्ण काळामध्ये ते सातत्यानं सांगत राहिले आधी की मी काही हिंदीची सक्ती करायला आलेलो नाही. त्या दरम्यानच्या काळात आम्ही हिंदीच्या सक्ती विरोधातली पुस्तिका प्रसिद्ध केली तर त्यामुळे पण त्यांचा पापड मोडला. ते असं म्हणले की आमची बदनामी लोक करतात. मी त्यांना पुस्तिका दाखवलेली आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही केलेल्या विधानांच्या आधारेच आम्ही तुमच्या म्हणण्याचा प्रतिवाद केलेला आहे. आता त्यांनी तो अहवाल सादर केला. तो डिसेंबरला करणार होते, मग जानेवारीला करणार होते, मग निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तो सादर केला आणि त्यांनी त्या दिवशी पत्रकारांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की पुढच्या कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा होईल. तर मग त्याच्यानंतर कॅबिनेट झालीच नाही का? भरपूर कॅबिनेट, दर आठवड्याला कॅबिनेट होते. सरकारने ठरवलं तर आठवड्यात 2-2, 3-3 कॅबिनेट होऊ शकतात इमर्जन्सी प्रमाणे. पण हा निर्णय झाला नाही म्हणजे मला असं वाटतं की हा निर्णय फडणवीसांचा झालाय. त्यांना काय करायचं आहे मला असं दिसतं की त्यांचा जो राजकीय उत्कर्षाचा मार्ग आहे तो आता विंध्य पर्वतातनं पुढे दिल्लीकडे जातो. आता जेव्हा दिल्लीमध्ये वेकन्सी होईल तेव्हा त्या वेकन्सीसाठी जे लोक अर्ज टाकणारे आहेत त्या अर्ज टाकणाऱ्या लोकांच्या पैकी ते एक आहे. तसं जर असेल तर त्यांना म्हणजे जे त्यांनी बिहारमध्ये जाऊन केलं की तिथल्या लोकांना त्यांनी जाऊन सांगितलं की यंदा काही आम्ही तुमची फार सोय करू शकलेलो नाही आहोत पण पुढच्या वर्षी तुम्ही या, आम्ही तुमच्या छठ पूजेची सगळी सोय करू. म्हणजे मुळामध्ये ज्यांना छठ पूजा करायचं त्यांनी त्यांच्या गावात जाऊन केली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेनं स्वतःचा पैसा खर्च करून निर्मल्याचे कलश बनवण्याची काही गरज नाही. पण याचं कारण असं की याच पद्धतीनं जर मराठी माणसांनी एवढ्या बिभत्स स्वरूपात उत्तर प्रदेशात गणेशोत्सव करायला सुरुवात केला तर UP बिहारच्या लोकांची काय रिएक्शन असेल. पण आता असं आहे की उत्तर भारतातल्या लोकांना खुश करणं हा फडणवीसांच्या 4-5 महत्वाच्या अजेंड्यांपैकी एक आहे आणि ते करण्यासाठी कधी त्यांना मोहित कंबोज लागतो, कधी आणखी कोणी लागतं. हे सगळं जे आहे ते फडणवीसांच्या पर्सनल अजेंड्याचा भाग आहे. आता त्यांची पंचायत अशी झाली की शासन निर्णय तर त्यांनी मागे घेतले. मध्ये नरेंद्र जाधवांनी जास्त बोलून त्यांची अडचण अशी केली आहे की पहिलीपासून AI आणलं तरी चालेल. मुळात पहिलीपासून AI आणणं ह्याला काही लॉजिकच नाहीये. पण तरी ठीक आहे, आपण एखाद्या अभ्यासकाला वेडेपणा करण्याचं स्वातंत्र्य देऊया की पहिलीपासून AI आणायचं म्हणजे काय करायचं. तुमच्यावर बदनामीचा खट्टा दाखल करतील नाही. बघा काय आहे की बदनामी करण्यासाठी तो बदनामी झाली आहे असं मानण्यासाठी तुम्ही जे म्हणताय ना किंवा ते जे म्हणताय त्याच्यामध्ये समाजाचं हित आहे तुम्हाला ठामपणे सांगावं लागतं. 6-8 महिने म्हणजे हे त्यांनी काही म्हणायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र जाधवांच्या समितीवर जो सरकारचा पैसा खर्च झालाय तो आम्ही RTI मध्ये मागवणार आहोत की तो जो पैसा खर्च झालाय हा जनतेच्या पैशाचा गुन्हेगारी स्वरूपाचा अपव्यय. लोकांनी तुम्हाला स्पष्ट कौल दिलेला आहे की त्यांना हिंदी नको आहे. तुम्ही का समिती नेमली? 5-5, 6-6 माणसांच्या समित्या नेमल्यात. सगळा शिक्षण विभाग तुम्ही पणाला लावून तुम्ही त्यांच्या बैठका लावल्यात. किती पैसे खर्च केले तुम्ही त्या सगळ्यांसाठी? तेवढ्या पैशामध्ये 4-2 मराठी शाळा नीट होऊ
होऊ शकले असते. प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांना यानंतरच्या काळामध्ये जर काही करायचं असेल तर ते साधारणपणे मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करतील. याचं कारण त्यांनी दुसरा जो जी आर आणला होता तो 17 जूनला रात्री आणला होता. त्यांना रात्री जी आर आणायचा आणि पहाटे सरकार स्थापन करायचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे तसं ते करतील, जी आर तशा पद्धतीने आणतील. पण हिंदी सक्ती कोणत्याही पद्धतीनं करण्याचा प्रयत्न झाला, गेल्या वर्षी झाला त्याच्याही पेक्षा टोकदार विरोध यावेळेला आम्ही त्याला करू. कारण गेल्या वर्षीच्या पेक्षा महाराष्ट्रात आता वातावरण निर्मिती अधिक आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुण्यापासून अमरावतीपर्यंत जिथे लोकांना असं वाटायचं की हिंदी हा फक्त मुंबईचा प्रॉब्लेम आहे, तिथे आता लोकांना लक्षात येतंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा अनेक सोसायट्या आहेत की जिथे सोसायट्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लोकांना मराठी बोलता येईन असं झालेलं आहे. कोल्हापूर सारख्या ठिकाणी जैन मारवाड्यांचं एवढं प्राबल्य वाढलेलं आहे की तिथे मराठी लोकांना अस्वस्थ वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता मराठी माणसावर येणारं आक्रमण हे मुंबई शहरापुरतं नाहीये, ते MMR प्रांतापुरतं नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रापुरतं आहे. आणि त्याची एक अभिव्यक्ती हिंदीची सक्ती ही जर असेल तर त्याला ज्या पद्धतीचा विरोध करावा लागेल तो आम्ही. सर, तुम्ही या रिक्षा चालकांना जी मराठी सक्ती झाली तर एकदम तुम्हाला आश्चर्य धक्का वगैरे काही बसला नाही तुम्हाला? एकदम प्रताप सरनाईक जे म्हणत होते की मीरा भाईंदर मध्ये गेलो की मला हिंदी माझ्या मुखात आपोआप येते, आणि त्यांनी मराठी सक्ती लागू केली रिक्षा चालकांसाठी. मला त्याचा आश्चर्य यासाठी वाटत काय वगैरे बसला नाही का? त्याचा धक्का काहीच बसला नाही, कारण गुवाहाटीची गँग आणि पाशवी बहुमतवाले यांच्यात सध्या रक्तरंजित लढाई सुरू आहे. त्या रक्तरंजित लढाईचा हा एक महत्वाचा भाग आहे की मराठीचा आग्रह धरला की भाजपला मानणारा किंवा भाजपनं पोचलेला पाळलेला असा जो काही वर्ग आहे तो आपोआप जागा होणार. आज का उद्याच बघा, शशांक राव ज्याचा बाप एकेकाळचा समाजवादी, जॉर्ज फर्नांडिसचा सहकारी, त्यांनी मराठी सक्तीच्या विरोधामध्ये सभा भरवली आहे. संजय निरुपम ज्याला शिवसेना पक्षात घेणं ही शिवसेना प्रमुखांच्या 5 महत्वाच्या चुका काढल्या तर त्यातली एक महत्वाची चूक आहे. तर इतका हे जे सगळे लोक आहेत हे लोक महाराष्ट्रात येऊन हा संजय निरुपम, कृपाशंकर सिंग, शायना एनसी हे तुम्हाला कधीतरी बरं वाटावं म्हणून 2 वाक्य मराठीमधनं बोलतील. त्यांच्या 2 वाक्य मराठीतनं बोलल्यामुळे, ते नमस्कार म्हणल्यामुळे काही लोकांना एकदम आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे कोणाचे हितसंबंध जपतात? तर हे धनदांडग्या परप्रांतीयांचे हितसंबंध जपतात. म्हणजे कृपाशंकर पासून मोहित कंबोज पर्यंत बदमाश परप्रांतीयांचा जो स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रमच्या ताकदीची अभिव्यक्ती म्हणजे रिक्षावाल्यांची ही धमकी आहे. आता प्रताप सरनाईकांच्या बद्दल तुम्ही म्हणलात की ते असं म्हणाले होते, मी मीरा भाईंदरला आलो की माझ्या मनात तोंडातनं आपोआप हिंदी येतं. तर आता त्यांना हा मराठीचा पाना फुटलाय. तो कशामुळे फुटलाय? तर त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना आदेशही दिला असेल. 3-4 लाख रिक्षावाले जे काही, आता रिक्षावाल्यांनी म्हणले की 15 लाख रिक्षावाले आहेत आणि 15 लाख रिक्षावाले 4 तारखेला संपावर जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं एक खुलं पत्र मी समाज माध्यमावर टाकले, तुम्ही पाहिलं असेल. माझं त्याबद्दलचं म्हणणं असं आहे की जरूर संपावर जा, आनंदाने संपावर जा, पण परत येऊ नका. तुमच्या गाड्या भरा. जसं कोविडच्या काळात तर महाराष्ट्र शासनाने तुम्हाला मदत केली त्यावेळेला, पण तुम्ही व्यवस्थित, आता युद्धाचा काळ आहे, डिझेल पेट्रोल जे काही लागेल ते भरा. आणि ज्या राज्यामध्ये तुमच्या भाषेचा सन्मान आहे, जी देवभूमी आहे, जो गायपट्टा आहे उत्तरेतला, ज्याला सर्वसाधारणपणे लोक बिमारू राज्य म्हणतात, तिथं तुम्ही जा निवांतपणे. त्या राज्यांमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या भाषेत बोलायचं आहे, तुम्हाला रोजगार करायचा आहे, तुम्हाला तुमची फिल्म सिटी बनवायची आहे, तुम्हाला तुमचे हायवे बनवायचे, सगळं करा. आणि हे सगळं करताना एक लक्षात ठेवा की स्थलांतराचा अधिकार अनिर्बंध असू शकत नाही. घटनाकारांचा सारखा तुम्ही दाखला देताना की देशात कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. 49 साली घटनाकारांना हे माहित नव्हतं ना की राज्यांमधनं स्थलांतर नाही होणार आहे, एका राज्याची दुसऱ्या राज्यात वसाहत निर्माण होणार. 4-4, 5-5 कोटी लोकांची खोगीर भरती तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये नेता आणि तरी तुमच्या राज्यातलं दारिद्र्य संपतच नाही. म्हणजे तुमच्या राज्याची इकॉनॉमीच महाराष्ट्रामध्ये तुमचे लोक काय पैसे कमावतात त्याच्यावर अवलंबून आहे. याच्या बदल्यामध्ये मराठी लोकांची काय अपेक्षा आहे? तुम्ही मराठीतनं रिक्षावाल्यांनी व्यवहार करा. तर ही जी संघटित मुजोरी आहे ना, ही उत्तर भारतीयांमध्ये आहेच, पण ती हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन लोकप्रिय झाल्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये पण पहा, जे रिक्षावाले चौबे, त्रिवेदी, पांडे हे सगळे उत्तर भारतीय वरच्या जातीतले रिक्षावाले तिथे आलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आमची भाषा सगळ्यांची भाषा आहे, मराठी काय लिपी सारखीच आहे, आम्ही कशाला बोलायला पाहिजे. एक. आणि दुसरं म्हणजे आम्ही जर या देशावर राज्य करतो आहोत, आमच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत, तर आम्ही या घाट्यांची भाषा बोलण्याची काय गरज आहे? तर मराठी लोकांनी ठामपणाने हे सांगण्याची गरज आहे की तुम्हाला आमची भाषा बोलायची नसेल तर आम्ही तुम्हाला अजिबात आग्रह करत नाही, म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार नकाच करू, पण मग हे राज्य सोडा. त्याच जागा मराठी माणसं भरतील. 10 लाख मुळात रिक्षावाले नाहीच आहेत. जे 4 लाख आहेत त्यातले 2 लाख तरी मराठी पोरांना रोजगार मिळतील. आणि मराठी पोरं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली, खानदेशातनं, मराठवाड्यातनं, विदर्भातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं, कोकणातनं जी येतील त्यांना ह्या गोष्टी मिळाव्यात. त्यांनी आपल्या राज्यात जाऊन एकदा तिथली मजा घ्यावी ना, मग त्यांना कळेल की मुंबईमध्ये येऊन राहणं, MMR मध्ये येऊन राहणं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात येऊन राहणं हे अत्यंत सुरक्षित
दक्षतेची गोष्ट आहे. तर जे आता मुजोरी करतायत त्या सगळ्या मुजोरीच्या मागे मला असं स्पष्ट दिसतं की या सगळ्याचं जे टेम्पलेट आहे ते भाजपचं आहे. कारण फडणवीस काल असं म्हणले की भाषा तर आली पाहिजे, पण भाषेसाठी हिंसा करणं योग्य नाही. म्हणजे बाबरी मशीद पाडून हिंसा करणं योग्य आहे, गुजरातमध्ये दंगली करून बिल्किस बानोवर बलात्कार करणं योग्य आहे, मुझफ्फरनगर मध्ये दंगली करणं योग्य आहे, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कीर्तनकारांची कीर्तन संपली की मुसलमानांच्या घरावर दगडफेक करणं योग्य आहे. सर्व प्रकारची हिंसा तुम्हाला चालते, कारण त्याच्यातनं हिंदुत्वाचं तुमचं कथन पुढे जात. पण मराठीच्या प्रश्नावर मराठी माणसांनी नुसतं रेल्वे स्टेशनवर फलक घेऊन उभं राहिलं किंवा समाज माध्यमातनं चालते व्हा असं म्हटलं तरी ती शाब्दिक हिंसा पण तुम्हाला मान्य नाही. हे जे धार्मिक हिंसेचे मुखंड आहेत ना, या धार्मिक हिंसेच्या मुखंडांना भाषिक राजकारण, सांस्कृतिक राजकारण संपवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून फडणवीस पाहतात. फडणवीसांचा मेंदू हा अत्यंतिक पाताळ यंत्री आहे. म्हणजे ते तुम्ही तुमच्या असं लक्षात येईल की ते लोकांना झुंजवत ठेवतील एका टप्प्यापर्यंत आणि नंतर ते असं करतील की अंतिम शब्द त्यांचाच असल्यामुळे मराठी लोकांना काय हवंय, उत्तर भारतीयांना काय हवंय, कदाचित ते राज ठाकरेंना भेटायला बोलावतील, उद्धव ठाकरेंना भेटायला बोलावतील आणि मग 8 दिवसांनी नको 15 दिवसांनी मराठी शिका, 1 महिन्याने शिका. तुम्ही साधा विचार करा, 20 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहिलात, तुमचं आर्ग्युमेंट काय, हमको समजता है लेकिन बात नाही कर सकते. हे युपी बिहार मध्ये कोणी ऐकून घेतलं असतं मराठी लोकांचं? आणि यांना मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे असं सरकार म्हणतं. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोमसाप, मुंबई मराठी साहित्य संघाने एक थोडासा अभ्यासक्रम केला होता, साधा खरा चांगला अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने केलेला आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी. तो राज्य मराठी विकास संस्थेचा अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र सरकारचा. तो महाराष्ट्र सरकारनं का लोकांच्या पर्यंत नेला नसेल? इतक्या वर्षामध्ये रिक्षावाल्यांनी अनिवार्यपणे शिकून घ्यायला पाहिजे होतं. बरोबर. मग तुम्ही शिकणार नाही, माच करणार आणि तुमचा माच घालवण्यासाठी आम्ही म्हणणार नाही पण तुम्ही 8 दिवसात शिका, 4 शब्द तरी तुम्हाला यायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही शिकून मेहरबानी करताय का आमच्यावर? मग तुम्ही जर शिकून मेहरबानी करताय असा तुमचा भाव असेल, नका शिकू, चालते व्हा राज्यातनं. मराठी लोक त्यांची काळजी घेतील. आणि यांचा जो युक्तिवाद आहे ना, विशेषतः मुंबईतल्या लोकांचा, उत्तर भारतीयांचा, आम्ही गेलो तर काय होईल, तर ते आम्हाला वगळा गतप्रभ जणी होतील तारांगणी असं म्हणणाऱ्या लोकांचा माज आहे. तुम्ही जाऊन तर पहा ना, फार तर काय होईल, तुम्ही इस्त्री नाही करत ना, त्यामुळे 4 दिवस बिन इस्त्रीचे कपडे घालतील लोक. इतर काही कामांमध्ये मराठी लोकांचं नुकसान होईल. मराठी लोकांना अक्कल येईल ना. मराठी लोकांना आता जे वाटतंय ना की बाबा पाणीपुरी ही भैयाकडेच खाल्ली पाहिजे किंवा अमुक एखादी गोष्ट भैयाकडनंच घेतली पाहिजे, त्या सुविधा काय 40 वर्षापूर्वी नव्हत्या ना. त्या नव्हत्या तेव्हा मराठी माणसांना सवय होती वेगळी. मराठी माणूस स्वतःची वेगळी इकोस्कीम तयार करेल. तुमचं तुमच्या भाषेवर एवढं प्रेम असेल आणि मराठीचा एवढा दुस्वास तुमच्या मनात असेल तर फार काही अंतर नाहीये तुमच्या आणि आमच्या राज्यात. आणि तुमच्या राज्यात जाणाऱ्याच गाड्या ढिगभर आहेत. पण तुमचा हा जो मुद्दा आहे म्हणजे रिक्षावाले, मजूर, इस्त्रीवाला, हे तर ठीक आहे, मग तो एक ते पॉलिटिकल विल दाखवतात, पण कॉर्पोरेट जगतात तरी कुठे मराठी आहे, मग तिथे आपण काय करायचं? मग हा प्रश्न तुम्ही जसं विचारला ना तसं खूप लोक विचारतात आणि त्याला एक वर्गीय परिमाण आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, तुम्ही गरिबांना विचारता, तुम्ही धनदांडग्यांना विचारता. म्हणजे कॉर्पोरेट जगतामध्ये आता मी तुम्हाला सांगतो, मी एअरपोर्ट्स अथॉरिटीज ऑफ इंडियामध्ये भाषणाला गेलो, इन्कम टॅक्स मध्ये गेलो, तर त्या ठिकाणी एअरपोर्ट्स अथॉरिटीज ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये तळ मजल्याला निचली मंजिल असं त्यांच्या इथे लिहिलेलं आहे. तर तिथं मराठी माणसं काम करत आहेत. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खटकत नाही काय की तळ मंजिल हे तिथं लिहिलेलं आहे, हे तुम्हाला खटकलंच पाहिजे, त्याच्यावर काळी रेग मारली पाहिजे की तळ मजला असं लिहा. मराठी लोकांच्या मध्ये अशी एक सहिष्णुता आहे की एक केंद्र सरकारचं आस्थापन आहे ना, तर द्विभाषा धोरणच आहे. अरे मग द्विभाषा धोरण असेल तर पहिलं मराठी असलं पाहिजे ना. त्यामुळे जर एखादा कॉर्पोरेट मधला मॅनेजर, एचआरचा प्रमुख, एखादा सीईओ मराठीमध्ये बोलत नसेल तर त्याच्याशी पण त्याच किमतीत बोललं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांची बोलतो. हे का घडत नाही मी तुम्हाला सांग. आता परवा त्या जन आक्रोश मोर्चाच्या वेळेला त्या एक बाई ओरडल्या, त्या जर मराठीत ओरडल्या असत्या ना त्याचा वेगळा परिणाम झाला. त्या इंग्रजीत ओरडल्यामुळे काही लोकांना त्याच्याबद्दल पटकन प्रतिवाद नाही करतात. तर मराठी लोकांचं गेल्या काही वर्षामध्ये इंग्रजी सुधारले. त्यामुळे आता तुमचा मुद्दा आम्हाला पूर्णच मान्य आहे. समजा कॉर्पोरेटमध्ये एखाद्या कॉल सेंटर्स मधनं फोन येतात बघा, आपल्याला रिअल इस्टेटचे फोन येतात, तर हे म्हटलंच पाहिजे की आम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं. आणि त्यांना बाजाराची भाषा कळते. त्यांना जेव्हा कळतं की आपण 100 फोन केले, त्यातल्या 40 ठिकाणी लोकांनी सांगितलं की मराठीतला माणूस नसेल तर बोलणार नाही, तर ते मराठी भाषेपोटी नाही, धंदा चालू राहावा म्हणून करणार आहे. म्हणजे जिथे संख्येशी संख्येचा वाद आहे तिथे तो त्या पद्धतीनं केला पाहिजे. जिथे अर्थसत्तेशी तुम्हाला प्रतिवाद करायचा आहे तिथे तोही केला पाहिजे. फक्त आता असं आहे की कुणी रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या फ्रंटवर भांडतंय, कुणी कॉर्पोरेटच्या फ्रंटवर भांडतंय, कुणी राजकीय प्रतिनिधित्वाच्या फ्रंटवर भांडतंय. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की आज ही लढाई लढूया, उद्या ती लढाई लढूया. या सगळ्या एकाच वेळेस लढण्याच्या लढाई आहेत आणि ही आज लढली म्हणून उद्या ती नष्ट होत नाही. मी तुम्ही सांगा की हे जे उत्तर भारतीय पण लोक म्हणतात की नाही, तुम्ही कॉर्पोरेटवाल्यांना सांगता का? माझं म्हणणं आहे की एचआर मध्ये आता इथं पिंपरी चिंचवड
शहरामध्ये सुद्धा किती उत्तर भारतीय भरलेत मला तुम्ही सांगा. या उत्तर भारतीयांपैकी किती लोक मराठी बोलतात? मग त्यातल्या 4-2 उत्तर भारतीय मॅनेजरांच्या कानफटात वाजवली पुण्यातल्या पोरांनी, तर लोक काय म्हणणार? बघा हे फार हिंस्त्र लोक आहेत. बरोबर. म्हणजे रिक्षावाल्यांना सांगितलं की तू मराठीत नाही बोललास तर खाली उतरतो, तुम्हाला हिंसक वाटत. एखादा HR मॅनेजर मराठीत बोलणाऱ्या पोरांना नोकरी देत नाही म्हणलं आणि त्याच्या कानफटात वाजवली, तुम्हाला हिंसक वाटत. तुम्हाला शाब्दिक हिंसेबद्दल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला प्रत्यक्ष हिंसेबद्दल प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही फक्त त्यांच्या मनपरिवर्तनाचं आणि मतपरिवर्तनाची वाटच बघायची. म्हणजे त्यांची अस्मिता ही अस्मिता आहे, मराठी माणसांच्या अस्मितेला काय अर्थ आहे की नाही. त्यामुळे या दोन्ही पातळीवर लढलं पाहिजे आणि हे आहे म्हणून ते करत नाही अशा युक्तिवादात काय अर्थ. तुम्ही कधी कधी फार अतिरेकी विधान कसं वाटतं? म्हणजे एमएम हे वेगळं राज्य, भारतीय रेल्वे ऐवजी तर राज्यांची रेल्वे सुरू झाली पाहिजे, नंतर काय फडणवीस हे पाताळी यंत्री आहेत, अशी अतिरेकी विधान. असं वाटतं की मग दीपक पवार जरा थोडंसं त्यांचा राज्यशास्त्राचा बेसिक अभ्यासक्रम विसरलं की काय? तुम्ही मला सांगा ह्याच्यात अतिरेकी काय मला सांगा, मग मी तुम्हाला उत्तर देतो. आता राज्यांची रेल्वे कशी सुरू होणार ती जर केंद्राचा विषय आहे तो. ऐका, राज्यांची रेल्वे कशी सुरू होणार? भारतीय रेल्वे नावाची एक गोष्ट आहे, कारण रेल्वे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आताच्या घडी, बरोबर. कारण आपल्या देशाची रचना क्वाझी फेडरल आहे, फेडरल पण नाही. ही रचना जर क्वाझी फेडरल नसतात फेडरल झाली आणि त्यानंतरच्या काळात जेन्युइनली कॉन्फेडरल झाली, युरोपियन युनियनच्या प्रमाणे भारत हे इंडियन युनियन झालं, जे आता ते पूर्णतः केंद्राने आखसून घेतलेलं आहे. असं जर झालं, आणि मी असं नाही म्हणत आहे महाराष्ट्र रेल्वे करा, मी असं म्हणतोय भारतातल्या प्रत्येक राज्याची रेल्वे करा आणि यातला एक कॉमन एलिमेंट असेल ना, जो जी रेल्वे महाराष्ट्रातनं पार बाहेर जाणार आहे, एक कॉमन एलिमेंट. ज्या वेळेला या देशाची रचना झाली त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला आधी आणि मग राज्य निर्माण झाले. अमेरिकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं दिसतं की राज्य एकत्र आली आणि मग त्यांनी देश निर्माण केला. पण त्याच्यामुळे आपलं जे केंद्र सरकार आहे ना ते प्रमाणाबाहेर ताकदवान. किती ताकदवान आहे तुम्ही काश्मीरमध्ये पाहिलंय. त्यांच्या विधानसभेची दखल सुद्धा न घेता त्यांनी ते राज्याचे तुकडे करून टाकले. चंदीगडच्या बाबतीमध्ये तशाच प्रकारचा विचार त्यांनी केला होता. आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की MMRचं वेगळ्या राज्याबद्दल मी बोलतो ते अतिरेकी आहे. तुम्ही ग्राउंड सर्व्हे करून बघा. तुम्ही मला सांगा, बाबासाहेबांनी 56 साली असं म्हटलं होतं, म्हणजे त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या संबंधातल्या पुस्तिकेमध्ये की मुंबई महाराष्ट्राची काय आहे? मुंबईला पाणी महाराष्ट्रातनं येतं, वीज महाराष्ट्रातनं येते, अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं. आता तुम्ही MMRचा जो प्रांत आहे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड, याची लोकसंख्या जवळपास 4 कोटींची आहे. या लोकसंख्येमध्ये किती मोठ्या प्रमाणात जलाशय निर्माण झाले तुम्ही पहा, किती मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुम्ही पहा. 3री 4थी मुंबई त्यांनी, नवी मुंबई, नवनगर सगळं वसवलंय. मी हे मागेही बोललो होतो की अटल सेतूचं फार लोकांना कौतुक आहे. अटल सेतू संपतो तिथं अदानीची जमीन, अंबानीची जमीन सुरू होती. याचं नाही आपल्याला आश्चर्य वाटत. म्हणजे अंबानीची जमीन आधी गेली आहे आणि अटल सेतू मग गेलाय, याच्याबद्दल लोकांना काही वाटत नाही. जिंदालचा प्लांट तिथे ह्याच्यामध्ये वाढवण मुरबे या भागामध्ये होतोय. तिथे ज्या वेळेला जनसुनावणी होते तेव्हा पोलीस येतात आणि त्या पोलिसांची सगळी सोय जिंदाल करतात. हे काय रेकॉर्डर आहे का मला तुम्ही सांगा? मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटची कामं मोहित कंबोजला मिळतात, अदानीला मिळतात. म्हणजे अदानी बोट ठेवेल तिथं त्याची कामं होतात. हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं मॉडेल आहे ना, हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या मॉडेल मधून हळूहळू या शहरामध्ये फक्त कामापुरती येतील आणि दूर निघून जातील अशा प्रकारची माणसं निर्माण व्हावीत. अशा प्रकारचं या नव्या केंद्रशासित प्रदेशाचं, या सिटी स्टेटचं असं मॉडेल या मंडळींच्या मनात आहे. आणि हे यांच्या मनात आहे म्हणजे भाजपच्या मनात आहे असं नाही. हे भारतातल्या भांडवलदारांच्या मनामध्ये आहे. भाजप हे त्यांचं आत्ताचं वाहक आहे. त्यामुळे हे जेव्हा MMRचा प्रांत होईल त्यावेळेला या राज्याची या MMRच्या राज्याची लोकसंख्या 4 कोटी जर झाली, तो केंद्रशासित प्रदेश जरी झाला, केंद्रशासित प्रदेश झाला म्हणजे दिल्ली झालं ना. बरोबर. दिल्लीचं ह्याने काय केलंय तुम्हाला माहितीये? चंदीगडचं काय केलंय माहितीये? मणिपूर सारखं राज्य 4 वर्ष पेटत आहे पण त्याच्याकडे लक्ष नाही. अशा परिस्थितीमध्ये जर उद्या MMRचं वेगळं राज्य होऊ शकलं तर MMRचं राज्य आहे, पालघर मधनं अहमदाबादला जाणारी बुलेट ट्रेन आहे आणि गुजरातच्या सीमेला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे. हे पाहता जे स्वप्न यांनी 56 साली पाहिलं की मुंबई थेट गुजरातमध्ये यावी असा त्यांचा प्रयत्न होता, थेट नाही आली पण व्हर्च्युअली जवळपास मुंबई हा त्यांच्या इकोसिस्टीमचाच भाग झाला, तर त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आता तुम्हाला जे वाटतंय की ह्याच्यात अतिरेकीपणा आहे, तुम्ही मला सांगा की या 3ऱ्या 4थ्या मुंबईच्या विकासामध्ये, वाढवण मुरबे बंदराच्या प्रकल्पामध्ये किंवा आता नाणार त्याच्या अगोदर इतर सगळ्या बारसूच्या प्रकल्पांमध्ये, या सगळ्या प्रकल्पांमध्ये मराठी माणसाच्या हिताचा काय विचार केला गेलाय आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार का करायचा नाही? आणि तो जर विचार केला गेलेला नसेल तर कुठूनही स्वस्त मजूर आणा, तो उपलब्ध करून द्या. आणि स्वस्त मजुराच्या बद्दल पण ना आपल्याकडे लोकांच्या मनामध्ये एक फॅन्टसी आहे की योगेश कुटे जे काम 20 रुपयाला करतात ते दीपक पवार 40 रुपयाला करतो, म्हणजे योगेश कुटे हे चांगलं आहे. पण योगेश कुटेंनी 20 रुपयात काम करणं हे त्यांचं शोषण आहे. त्यांना नीट जगण्यासाठी
त्यासाठी किमान 30 रुपयांची गरज आहे. त्यामुळे त्यांचा तो तोटा होतो हे लक्षात काय येत नाही. याचं कारण भांडवली व्यवस्थेमध्ये ज्याचं शोषण होतंय त्याच्या अभिव्यक्तीला काही आवाज नाही. त्यामुळे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणूस जास्त पैसे मागतो किंवा मराठी माणूस कमी काम करतो, उत्तर भारतीय मजूर जास्त काम करतो. उत्तर भारतीय मजुराचं जे डिह्युमनायझेशन आहे, अमानुषीकरण इथल्या व्यवस्थेमध्ये होतंय, ते अमानुषीकरण भांडवलदारांना चालतंय ना. त्यांचं उत्तर भारतीय मजुरांवर प्रेम नाहीये. उद्या ह्याच्यापेक्षा स्वस्तात त्यांना आफ्रिकेतला मजूर मिळाला ना, ते आफ्रिकेतला मजूर आणतील. पण म्हणून मग तुम्ही इथला जो मजूर आहे, इथला जो माणूस आहे, त्याच्या जगण्याच्या काही आकांक्षा आहे त्याचा आपण विचार करणार की नाही. आणि त्याच्याबद्दल हा धोका मला समोर दिसतोय. माझं असं म्हणणं आहे की MMRचं वेगळं राज्य कधीही होणार नाही. हे आपल्या राज्यकर्त्यांनी म्हटलं आहे का? नाही म्हटलेलं आहे. म्हणजे ऑल पॉसिबिलिटीज आर पॉसिबल हे त्यांच्या डोक्यात पक्का आहे. मग लोकांना ते अलर्ट करणं हा तुम्हाला अतिरेक वाटतो असं आपण म्हणू. आणि तुम्हाला असं वाटतं की राज्यशास्त्राच्या भूमिकेपासून मी दूर आहे का? तर मी राज्यशास्त्राचा पोथीनिष्ठ प्राध्यापक नाहीये. मी राज्यशास्त्राचा कर्ता प्राध्यापक आहे. मला असं वाटतं की मी जे जगतो, मी जे पाहतो, मी जे काम करतो, त्या सगळ्याचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी नातं आहे. आणि मला भूमिका नसणं म्हणजे प्राध्यापकांच्या जगामध्ये विशेषतः सामाजिक शास्त्रांमध्ये लोक असं म्हणतात की तुम्ही तटस्थ असलं पाहिजे, तुम्ही निपक्षपाती असलं पाहिजे. तुम्ही तटस्थ किंवा निपक्षपाती जेव्हा असताना तेव्हा जे प्रिव्हिलेज्ड आहेत, ज्यांना जगण्याचे विशेषाधिकार प्राप्त आहेत, अशांच्या बाजूचेच तुम्ही राहा. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांच्या बाबतीत मी जेव्हा तटस्थ असतो तेव्हा मी इंग्रजीच्या बाजूचा असतो. तसंच भांडवल आणि बिगर भांडवल यांच्यामध्ये मी तटस्थ राहण्याची चैन करू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते मला उलट असं वाटतंय की हे अतिरेकी नाही, हे लोकांना जागं करण्यात थोडा उशीर झालेला आहे. हा जो मराठीचा मुद्दा आहे, या मराठीच्या मुद्द्याच्या आडून दीपक पवार यांना स्वतःचे काही राजकीय मनसुबे आहेत, कारण त्यांनी याच्या आधी विधान परिषद निवडणूक लढवलेली होती. मग त्यांच्या डोक्यामध्ये पुढचा राजकीय प्लॅन काय आहे? त्याच्या अगोदर तुम्हाला मी ते फडणवीसांच्या संबंधातला जो मुद्दा होता त्याचं उत्तर देतो. बरेच लोक मला म्हणतात, म्हणजे आता ते ज्याला आमच्या विद्यापीठात स्थगन प्रस्ताव आला तेव्हा पण त्या बाईने असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना ते टोमणे मारतात. आता राजकीय चर्चा करताना, युक्तिवाद करताना, मत मांडताना प्रत्येकाच्या शैलीचा भाग आहे. आता मला उपहास जमतो, उपहास हा माझ्या अभिव्यक्तीचा भाग आहे. आता मी काळी पाच मध्ये बोलत नाही, मुख्यमंत्री काळी पाच मध्ये बोलतात, त्यांना ते जमतं, मला ते जमत नाही. आता ते मला का प्रॉब्लेमॅटिक वाटतात मी तुम्हाला सांगतो. ते नागपूरचे आहेत, RSSचे आहेत म्हणून प्रॉब्लेमॅटिक वाटतात. ते RSSचे आहेत आणि ते भांडवलदारांचे आहेत. हे फेटल कॉम्बिनेशन आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ते पहाटेचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार कोविडच्या काळामध्ये त्यांना जगणं नकोसं केलं. म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा अधिक चांगलं काम करता आलं असतं कोविड असताना सुद्धा. ते त्यांनी केलं नाही हा भाग आहे. पण देवळं उघडा, अमुक करा, तमुक करा, इथपासून त्यांनी त्यांना नाकी न वाढ. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही प्रश्न होता. आता गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसतं की फडणवीसांची देहबोली कमालीची बदललेली आहे. आणि फडणवीस म्हटलं तर अधिक इंट्रोवर्ट झालेले आहे. या अर्थानं झालेले आहे की त्यांना आपण किती शत्रू अहंकाराने निर्माण केले. त्यातल्या काही शत्रूंचा बंदोबस्त त्यांनी ईडी लावून केला, काही शत्रूंचा बंदोबस्त रश्मी शुक्लाच्या मदतीने केला, काही शत्रूंचा बंदोबस्त मोहित कंबोजच्या मदतीने केला. मला ते यासाठी धोकादायक वाटतं की ते सतत असं सांगतात की माझी एकही संस्था नाही, मी काही म्हणजे प्रॉपर्ट्या निर्माण केलेल्या नाहीत, जशा काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी प्रॉपर्ट्या निर्माण केल्या हे चूक नाहीये. इनफॅक्ट शिवसेनेच्या किंवा मनसेच्या किंवा भाजपच्या पण लोकांनी स्वतःच्या संस्था करायलाच पाहिजे. त्या संस्था करत होतात हा प्रॉब्लेम, संस्था निर्माण होणं हा प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला असं दिसतं की फडणवीसांची जी ट्रॅजेक्टरी आहे, त्यांचा जो प्रवास आहे, तो सगळा प्रवास हा अंतिमतः पंतप्रधान पदाच्या दिशेने जाणारा प्रवास आहे. आणि अशा प्रकारची महत्वाकांक्षा कोणाला या जशी पवार साहेबांना होती आपल्याकडे आतापर्यंत, त्यामुळे त्या प्रवासामध्ये काही गैर नाही. हे करताना तुमचं गाभ्याचं राज्य काय? महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तुम्ही प्रमोद महाजनांच्या सारखा माणूस होता ज्याने तुलनेने थोडं लवचिक राजकारण, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की भाजपला स्खलनशीलतेची सवय त्यांनी लावली, सेटलमेंटचं राजकारण त्यांनी आणलं. पण फडणवीसांनी सेटलमेंटचं राजकारण हे अत्युच्च पातळीला नेलेलं आहे. म्हणजे तुम्ही आज गुंड आहात, उद्या भाजपमध्ये आहात, आज तुम्ही तुरुंगात जाणार आहात, उद्या तुम्ही विधानसभेवर जाणार आहात. इतकं सोपं त्यांनी ते जेव्हा होतं त्यावेळेला सगळं राजकारण तुमचं ट्रान्झॅक्शनल आहे. मी पाताळ यंत्री हा शब्द का वापरतो? कारण ते स्वीट पॉइझन म्हणून कधी कोणाचा गळा कापतील तुम्हाला सांगता येणार नाही. आता हा माझा अनुभव आहे का, मी फारच छोटा माणूस, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी 2-4 वेळेला त्यांना काय निवेदन द्यायला म्हणून भेटलो असेल, याच्यापेक्षा माझा त्यांचा काही परिचय नाही. पण त्यांचं जे राजकारण आहे
ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची पॉलिटिकल प्युरिटी राहू नये याची व्यवस्था करणारं राजकारण आहे. म्हणजे त्यांनी 2 पक्ष फोडले, हे ठीक आहे, 2 पक्ष त्यांनीच फोडले असं नाही, वरच्या दोघांनी पण फोडले. पण ते 2 पक्ष फोडल्यानंतर ज्या माणसाने ते पक्ष फोडण्यासाठीची व्यवस्था लेजिटिमाइज केली, त्या राहुल नार्वेकरांचा उत्कर्ष फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. प्रवीण दरेकरांपासून, लाडांपासून, त्या चित्रा वाघांपासून ही सगळी तैनाती फौज त्यांनी उभी केलेली आहे. म्हणजे त्यांचे पक्षातले समर्थक वेगळे आणि ही त्यांची पर्सनल तैनाती फौज वेगळी, जी त्यांनी छू म्हणलं की लोकांच्या अंगावर जात. हे जे राजकारण आहे ना, यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाला जे काही किमान एक सांस्कृतिक पदर होता, फार काही महाराष्ट्राचं राजकारण ग्रेट वगैरे होतं असं मानायचं कारण नाही, पण जो काही मिनिमम स्तर होता तो सुद्धा पाडून महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैचारिक बकालीकरण करण्याचं प्राधान्यानं श्रेय फडणवीसांना आहे. म्हणून मी त्यांच्याबद्दल आता थोडासा पुन्हा एक वेगळा मुद्दा मग मला उपस्थित करायचा आहे, मग आपल्या पुढच्या चर्चेत. शरद पवारांनी शिवसेना फोडली, पक्ष फोडला, काय डाव्यांचं राजकारण संपवलं, ते चाणक्य आणि फडणवीस पातळी असं कसं काय होऊ शकेल? शरद पवारांना मी चाणक्य म्हटलं तर माझ्या तुम्ही नाही म्हणता, पण एकूण आणि मी शरद पवारांना कधी जाणता राजाही म्हटलेलं नाही. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे राजकारण केलं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बाबतीमध्ये, ते सुद्धा आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे बेरजेचं राजकारण. ते सुद्धा बेरजेचं राजकारण नाही, ते एका पातळीवर वजाबाकीचंच राजकारण आहे, हे पण मी अनेक वेळेला म्हटलं. आणि त्यामुळे चव्हाण साहेबांचं आपल्याकडे जे एक असं दैवी पातळीवर मूल्यांकन होतं ना, त्याचाही फेरविचार केला पाहिजे. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लढलेले लोक वेगळे आहेत. काठावरच्या लोकांमध्ये चव्हाण साहेब होते आणि काठावर असून सुद्धा सगळ्या व्यवस्थेचे लाभार्थी ते झाले. तर हा माझा चव्हाण साहेबांच्या बद्दलचा मुद्दा आहे. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे राजकारण आहे ते सरंजामदारांच्या बेरजेचं राजकारण आहे. आता जे लोक दादांच्या मृत्यूनंतर जी चांडाळ चौकडी, जिच्याबद्दल सगळ्या समाज माध्यमात त्यांना शिव्या पडतात, ही चांडाळ चौकडी हे पवार साहेबांचं फाइंड आहे ना. बरोबर, त्यांचेच ते म्हणजे प्रफुल्ल पटेल, म्हणजे प्रफुल्ल पटेल, मोहित कंबोज यांचा मांडला जातो. प्रफुल्ल पटेल हा गावावरून ओवाळून टाकलेला माणूस पवार साहेबांनी मांडीवर घेतला. छगन भुजबळ हे स्वतःला महात्मा फुल्यांचे वारस मानतात. मी कालच त्या व्याख्यानात म्हणलं की ते महात्मा फुल्यांचे तोतया वारसदार आहे. त्यांचा आणि फुल्यांचा दोघही माळी जातीत जन्माला आले, याच्या पलीकडे काही संबंध नाही. तेच धनंजय मुंडेचं पण आहे, तेच सुनील तटकरेचं पण आहे. म्हणजे पवारांनी काय केलं आहे की पवारांनी खूप मागे शंकरराव चव्हाण एका मुलाखतीत मला असं म्हणले होते की इलेक्टिव्ह मेरिट नावाची गोष्ट पवारांनी पक्षात आणली. माणूस कितीही नालायक असेल, निवडून येतोय ना, मग त्याला तिकीट दिलं पाहिजे, ही जी गोष्ट पवारांनी केली. आणि त्यांनी पहिल्यांदा जेव्हा भुजबळांना फोडलं त्या पक्षात, त्यावेळेला भुजबळ काही मंडल आयोगाच्या प्रेमापोटी आले नव्हते. त्यांच्या जागी मनोहर जोशींना पद मिळालं, त्यातून निर्माण झालेल्या असंतोषातनं ते केलं आणि ते तशा प्रकारचं काम पहिल्यांदा घडवून आणलं. म्हणजे एखादं काय म्हणूया, एखादी मोठी गुन्हेगारी ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा घडली, सस्पेन्स थ्रिलर पहिल्यांदा घडलं की लोकांना अप्रूप असतं, तसं ते अप्रूप होतं. जसं दादांचं सरकार, वसंतदादांचं सरकार पवारांनी पाडलं, तेव्हा लोकांना पहिल्यांदा तो अनुभव आला, तेव्हापासून आपल्याकडे ते पाठीत खंजीर खुपसणं ही गोष्ट झाली. पण मग त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे कोणाचं सरकार कधी पण पाडता येतं, पहाटे सरकार करता येतं, 2 दिवसात पाडता येतं, लोक गुवाहाटीला निघून जातात, सरकार पाडता येतं. त्याच्यामुळे आता आपल्याला त्याचं नाविन्य राहिलेलं नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर असं की यशवंतराव चव्हाणांचं राजकारण हे अर्धवट धाडसी आणि काठाकाठाचं राजकारण आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे युगपुरुष म्हणताना पण थोडं त्याला रिजॉइंडर दिला पाहिजे, हे मी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. हा, आणि पवार साहेबांचं जे राजकारण आहे, पवार साहेबांना साहित्यातलं कळतं, कलेतलं कळतं, चांगली माणसं कळतात त्यांनी. पण पवार साहेबांचं राजकारण हे स्प्लिट पर्सनॅलिटीचं राजकारण. एका बाजूला तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही पवारांना बोलावलं तर ते केशवराव जेध्यांवर असं बोलतील की एखादा इतिहासाचा प्राध्यापक मान लपवून खाली बसेल. बरोबर, तुम्हाला असं जाणवेल की अरे हे एवढं कुठून कळलं या माणसाला. म्हणजे पवारांना तुम्हाला लिहून नाही द्यावं लागत, पवारांचं ते व्यक्तिगत आकलन नाही, ते त्यांच्या कुटुंबात पण कुठं आलेलं नाही. पण हे एका बाजूला, आणि दुसरीकडे माफिया पोसण्याची वृत्ती दुसऱ्या बाजूला. म्हणजे तुम्ही सगळीकडचे बघा, विजयसिंह मोहित्यांच्या पासून ते मराठवाड्यातले, विदर्भातल्या लोकांच्या पर्यंत. म्हणजे एखादा गावावरनं ओवाळून टाकलेला माणूस बघितला तर तो राष्ट्रवादीतच असतो. आणि आधी तो राष्ट्रवादी शरद पवार मध्ये असणार, आता तो राष्ट्रवादी अजित पवार मध्ये असणार. म्हणजे दादांनी पवारांवर मात कुठे केली तर गुंड आणि अधिकचे गुंड मधले अधिकचे गुंड ते त्यांच्या बाजूला घेऊन गेले. तर हे पवारांच्या राजकारणाला मिळालेला काव्यात्म न्याय आहे. त्यामुळे तुम्ही जो मला प्रश्न विचारलात ना, माझ्या दृष्टीनं पवारांच्या राजकारणाचा पुढचा टप्पा म्हणजे फडणवीस आहे. मग पवारांचं राजकारण धुतल्यात आणणार. आता पवारांच्या राजकारणाबद्दल ना गेल्या 4-5 वर्षामध्ये लोकांना, विशेषतः पुरोगाम्यांना भरतं खूप आलं, एकदम प्रेम महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे. पण पवार साहेबांचं असं आहे की कोणी त्यांच्यावर प्रेम करायला लागलं की ते लगेच त्या माणसाला झटका देत. तसं मग त्यांनी ते पक्षाचं विलिनीकरण, इतर सगळ्या भानगडी, सगळ्या त्यांचं जे काही घडलं ते घडेल आणि आता तो पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रश्न असा आहे की फडणवीसांचं जर
राजकारण आहे ना ते जास्त धोक्याचं मला काय वाटतं, कारण ते राजकारण संघाच्या पायावर उभं आहे. संघाचा एका अर्थाने क्रिटिकल चिकित्सेचा अभाव असलेल्या आयडिओलॉजीचं राजकारण, त्यांचं महाराष्ट्रात आणि देशात पेनिट्रेट झालेलं संघटन आणि त्याच्या जोडीला फडणवीसांनी उभी केलेली पॉलिटिकल इकॉनॉमी, हे घातक कॉम्बिनेशन जेव्हा महाराष्ट्राच्या हिताच्या पलीकडचा विचार करत किंवा महाराष्ट्राचं हित दुय्यम ठरवतं, त्यावेळेला ते राजकारण पवारांच्या राजकारणापेक्षा पण डेंजरस ठरतं. म्हणून म्हणजे ते चाणक्य आहेत आणि हे नाही आहेत, ते म्हणजे चाणक्याचं नाव वापरताना सुद्धा आपण आता दिल्लीतल्या एका माणसाला चाणक्य म्हणतात, पण मूळचा चाणक्य आणि आताच्या चाणक्यात पण खूप फरक आहे. त्यामुळे तोही आपण करून पाहिला पाहिजे. माझा मूळचा प्रश्न की दीपक पवारनं स्वतःचं राजकारण करायचं काय, स्वतःचं राजकीय करिअर या सगळ्या माध्यमातून घडवायचं आहे का, हा प्रश्न मला खूप वेळा विचारला गेला अगोदर. 2018 साली मी मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार माझ्या विरोधात उभा होता. त्या निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. म्हणजे आम्हाला निवडणुकीचा काहीच अनुभव नव्हता, पण आम्हाला वाटायचं की आपण राजकारण करू शकतो. आम्ही 2002 सालापासून जेव्हापासून काम करतो आहोत तेव्हापासून आमचं एक म्हणणं आहे की आम्ही एनजीओ चालवत, आम्ही चळवळ चालवतो, त्यामुळे आमची प्रत्येक कृती राजकीय आहे. त्या अर्थाने मी राजकारण करतोय का, करतो आहे. आत्ताच्या घडीला जे मराठी कारणाचं महाराष्ट्र धर्माचं राजकारण आम्ही म्हणतोय, आता याच्यामधनं तुम्ही जे सूचित करताय ते म्हणजे मला काही राजकीय महत्वाकांक्षा आहे तर निश्चित राजकीय महत्वाकांक्षा आहे. ती राजकीय महत्वाकांक्षा काय आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्माचं मराठी कारणावर आधारित असलेलं सर्वसमावेशक असं पर्यायी सांस्कृतिक राजकारण मला उभं करायचं आहे. आता ते पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करायचं तर त्यामध्ये सध्याच्या सरंजामदार पक्षांचं काय होईल, सध्याच्या प्रादेशिकतावादी मराठी पक्षांचं काय होईल, सध्याच्या ज्या बहुजनवादी आणि आंबेडकरवादी पक्ष आहेत ज्यांनी काहीच स्वतःला महाराष्ट्र धर्माच्या राजकारणापासून स्वतः दूर ठेवलंय, त्यांच्याशी बोललं पाहिजे, डाव्यांशी समाजवाद्यांशी बोललं पाहिजे. या सगळ्यांशी बोलवून एनजीओकरण नसलेली लोकलढ्यातनं उभा राहिलेला नव्या स्वरूपाचं मराठी कारण उभं राहू शकतं. ते उभं करण्यासाठी लोकलढा कधी करायचा, आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर कशा पद्धतीनं करायचं आणि त्याची थेट राजकीय आणि निवडणुकीतली सहभागाची कृती कधी करायची याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं नाही असं नाही, मला स्वतःला स्पष्टता नाहीये. स्पष्टता का नाहीये, कारण माझ्यासारखे लोक हे पूर्ण वेळ राजकारण परवडेल अशा परिस्थितीतून आलेले नाहीये. आपली घरं सांभाळायची, माझ्या बरोबर काम करणाऱ्या अनेक लोकांना सुद्धा कुणाला घराची कर्ज आहे, कुणाची स्वतःची पालक म्हातारे आहेत, या पद्धतीनं जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि राजकारणासारखी फुल टाइम गोष्ट करायची. आता जे लोक फुल टाइम करतायत ना ते तुम्हाला दिसतं की फॉर्च्युनर टू फॉर्च्युनर फिरणारे लोक आहेत, ज्यांच्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था आहे. या सगळ्या मंडळींसारखं राजकारण करायचं तर मराठीच्या राजकारणामध्ये गुंतवणूक करणारा पैसा कुठून आणायचा. तर आता गेल्या वर्षभरात आम्हाला असं दिसतं की मराठी समाज चळवळ चालवता येईल एवढं सहकार्य आम्हाला करतोय. तेवढं करतोय. म्हणजे आता तुम्ही पाहाल तर वर्षभरामध्ये आम्ही निम्मा महाराष्ट्र जर पालथा घालू शकलो असू तर ते केवळ लोकांच्या या प्रकारच्या मदतीमुळे आहे. पण त्याच्या पलीकडे जर जायचं झालं तर काय करावं लागेल, तर त्याच्या पलीकडे जर जायचं झालं तर माझ्यासारख्या किमान 5-25 माणसांना आता जे आम्ही करतोय ते म्हणजे नोकऱ्या सोडून पूर्ण वेळ महाराष्ट्रासाठी काम करण्याची गरज आहे. आणि एवढं करून सुद्धा आमच्या हयातीमध्ये महाराष्ट्र धर्माचं राजकारण उभं राहील का, मला खात्री नाही. कारण आपल्याला दीर्घकाळ म्हणजे उत्तरेच्या राजकारणाच्या टप्प्यात आपण राहिलेलो आहोत, त्यांचे मांडलिक म्हणून राहिलेलो आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्माचं राजकारण उभं करण्यासाठी जी झिंग यायला पाहिजे, जी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होती, त्याचं दुसरं पर्व आहे असं मला वाटतंय. पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते वाटेल का, त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल का, आणि लोकसंघटन आताच्या तंत्रज्ञानाच्या प्रभावाच्या आणि माणसं अधिकाधिक सुटी होत आहेत, एकटी होत आहेत, अशा काळामध्ये ते जमेल का मला माहित. पण त्या दिशेनं जायचं याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. बरोबर. एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की मग तुम्ही इतकं हे असेल तर एखाद्या राजकीय पक्षाचा पर्याय तुम्हाला योग्य वाटत नाही का? तुमची जर ती महत्वाकांक्षा असेल, तुमच्या महाराष्ट्र धर्माला साथ देणारा मनसे सारखा जो भाषिक प्रश्नांवरती उभा राहिला, अशा एखाद्या पक्षाची निवड तुम्हाला योग्य वाटत नाही का? याचं उत्तर नाही असं आहे, आत्ताच्या घडीला तरी नाही असं. याचं कारण मला काय वाटतं माहिती, त्याचं कदाचित कारण माझ्या स्वभावात आहे. म्हणजे लोक मला असं अनेकदा म्हणतात की एखादी तू ज्या प्रकारचं काम करतोस त्या प्रकारच्या कामातनं तुला एखाद्या म्हणजे विधान परिषद मिळू शकते, विधानसभा मिळू शकते, एखाद्या वेळेला राज्यसभा मिळू शकते. हा जो आहे ना हा वैयक्तिक लाभाचा भाग आहे. म्हणजे वैयक्तिक लाभाच्या भागाबद्दल मी विचारच करत नाही, एवढा काही मी संत महात्मा नाही. पण मला ज्या प्रकारचं महाराष्ट्र व्यापी राजकारण उभं करायचं आहे त्याच्यामध्ये मला असं दिसतं की अशी जी माणसं म्हणजे राजू शेट्टी धरा की ते शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून लोकसभेवर 2दा गेले, आता त्यांना वणवण फिरावं लागतं राजकारण करण्यास. बच्चू कडूंचं बघा, 3 वेळा ते निवडून गेले आणि त्यांनी फक्त एक चूक केली, फडणवीसांच्या फोन कॉलवर गुवाहाटीला जाण्याची आणि त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालं. त्यामुळे एका माणसाला
माणसाने जाऊन विधान परिषदेत समजा तुम्ही 4 प्रश्न विचारले, एखादं आंदोलन घडवून आणलं, तर त्याच्यातून ना त्या 6 वर्षामध्ये मला पेन्शन मिळण्यापलीकडे काहीच होणार, त्यामुळे मला ते नाही करता येणार. तुमची जी भाषा आहे आक्रमक आहे, थेट आहे, उपवास आहे, ही कुठे भाषाचे बीजरोपण कुठे झालं? मला त्याचं फार आश्चर्य. आजकाल असं इतकं आक्रमक कुणी बोलत नाही मराठी. हे बघा, मी स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचो, बोलायचो. हा जो काही माझ्या घरात काही याची पार्श्वभूमी नाही. माझे वडील कामगार होते, घरातल्या लोकांची शेतीची परंपरा आहे, पण माझी आजी खवचट होती बरं. असं म्हणतात. खडूसपणा त्याला म्हणूयात. हा, खडूसपणा जो आहे ना तो माझ्या आणि तुम्ही आता संजय गायकवाडांना काय बुलढाण्याचा रेडा मी बुलढाण्याचा म्हणजे गुवाहाटीचा मस्तवाल रेडा असं म्हटलं. तर त्याच्यावरच माझं असं म्हणणं आहे की रेडा हा असंसदिक शब्द नाहीये आणि त्या माणसाने पानसरींच्या बद्दल जे विधान केलेलं आहे आणि त्या प्रशांत आंबीला ज्या प्रकारच्या शिव्या दिल्या आहेत, खरं तर माझ्यासारख्या माणसाने शब्दाच्या आधारे बोलणं ही काही त्या माणसाला पुरेशी शिक्षाच नाही असं मला वाटतं. पण आज तो एवढा प्रिव्हिलेज आहे, तो गुंड पोसून सगळा व्यवहार करतो आणि आपण असं म्हणतो की नाही आम्ही अभिवाचन करतो, आम्ही त्याचा निषेध करतो. तर तिकडे त्या बुलढाण्यामधले काही मूर्ख लोक त्याच्या फोटोवर दुग्धाभिषेक करतायत. मग एवढे बिंडोक लोक महाराष्ट्रात आहेत की त्यांना वाटतंय की याने फार मोठं काम केलं, म्हणजे ज्याला पायताळानं आणलं पाहिजे. बरोबर. त्या माणसाला जर लोक दुग्धाभिषेक करत असतील आणि त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा शिंदे म्हणाले त्यांनी माफी मागितली. त्यांनी माफी नाही मागितली ना, दिलगिरी व्यक्त केली. अशा माणसांबद्दल काय बोलणार मला तुम्ही सांगा? पण तुम्ही सुप्रिया सुळे यांना पण सोडत नाही, त्यांच्याबद्दल पण तुम्ही बोलता किंवा असं तुमचा राजकारणाला कोणी मित्र आहे की नाही असं मला कधी बघा काय माहितीये, हे मला तुम्ही चांगलं विचारलं. खूप लोकांनी मला असं म्हटलं. तर सुप्रिया सुळेंबद्दल मध्ये मी लिहिलं बघा, सुनेत्रा पवारांच्या बद्दल पण लिहिलं. आता सुप्रिया सुळेंनी त्यावेळेला त्या मोहित कंबोजच्या पार्टीबद्दल त्या म्हणल्या ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीचं त्यांचं आकलन पूर्णतः गणलेलं आहे. त्यांना जी सोबो संस्कृती वाटते ना साऊथ बॉम्बेची, ती महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. त्यामुळे पवार साहेबांच्या नंतर त्यांच्या पक्षाचं आणि विशेषतः सुप्रिया सुळेंचं अत्यंत कठीण आहे. म्हणजे त्या पवार साहेबांच्या नंतर लोकसभेत निवडून तरी येतील की नाही याच्याबद्दल मला शंका. आता असं आहे की चव्हाण सेंटरशी माझे दत्तावाळ सराफशी मैत्री आहे, माझी चांगले संबंध आहे. पण मग त्यालाही असं वाटतं कधी कधी की हा किती स्पष्ट बोललो. मला असं वाटतं की मी हे जर बोललो नाही ना, मी म्हणजे माझ्यासारखे लोक, तर लोक काय म्हणतील की म्हणजे परवा असं झालं बघा, त्या कुठल्या तरी एका विषयावर मी परिसीमनाच्या डिलिमिटेशन त्याच्यावर मी बोललो, चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर आंबेडकरी संघटनांनी पण त्याच्याबद्दल मत मांडावं असं मी म्हटलं. तर वंचितच्या लोकांना माझा आणि प्रशांत कदमचा एवढा राग आला की त्यांनी आमच्या दोघांवर पोस्ट टाकली की दीपक पवार आणि प्रशांत कदम यांना माहित नाही की वंचितने याच्यावर भूमिका घेतलेली आहे आणि बाळासाहेबांनी ते रिट्वीट केलेलं आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की एका विशिष्ट कुटुंबाचंच बरं व्हावं अशी तुमच्या मनात इच्छा दिसते का? आता प्रशांत कदमचं कुठलंच कुटुंब नाहीये, माझंही ते नाहीये, पण माझं आडनाव त्यांच्यासारखं आहे. त्यामुळे लोकांना काय वाटतं की अरे याची त्यांना नॅचरल सहानुभूती असणार आहे. मी 2002 सालापासून पवार साहेबांच्या राजकारणाबद्दल क्रिटिकल लिहित आलेलो आहे आणि मला असं वाटतं की आडनाव हा अपघात आहे, याच्याशी माझं काही घेणं नाहीये. त्यामुळे जेव्हा मी टीका करतो त्यावेळेला मित्र कमी होतात, हे मला मान्य आहे, पण मला मित्र मिळतात. आज जे मला मित्र मिळतात ते पॉवरफुल नाहीये, प्रभावी नाहीये, पण ते वोकल आहे, ते महत्वाचे आहे, ते नव्या पिढीतले. म्हणजे समाज माध्यमावर इतरत्र मी जे बोलतो आणि ज्या प्रकारचं नवा ऑडियन्स बोलण्याला मिळतो, मी तो मिळावा म्हणून मी लिहितोय असं नाहीये किंवा बोलतोय असं नाही, पण लोक आता प्रस्थापित अशा प्रकारच्या सगळ्या मुखंडांना गांजलेले आणि कंटाळलेले आहेत. त्यामुळे यांच्याबद्दल वेळोवेळी तुम्ही भूमिका घेतली तर 4 शत्रू निर्माण होतील. तुमचा तात्कालिक फायदा होण्याची शक्यता असेल तर ते होणार नाही, पण मी तात्कालिक फायद्याच्या पलीकडे पाहण्या इतपत मला कळतं आणि दीर्घकालीन फायदा महाराष्ट्र धर्माचं राजकारण उभं करण्यातच आहे. त्यामुळे या प्रकारच्या शत्रूंची किंवा विरोधकांची मी फारशी फिकीर करत. एक आणखी याच्यामध्ये की या मराठीकरणाला, या सगळ्या तुमच्या मुद्द्याला पुढे नेईल असा कोणता नेता तरी तुम्हाला काय दिसतो आहे जो तो आपल्या टेरिटरीमध्ये? आताच्या घडीला तरी जे ते आपापल्या टेरिटरीमध्ये आहेत. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, राज ठाकरेंना पण भेटलो, तेव्हा आम्ही त्यांना हे म्हटलंय की तुम्ही प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे परत गेलं पाहिजे, जे अब्राह्मणी हिंदुत्व आहे. आणि तुम्ही सकाळी मराठी संध्याकाळी हिंदू असं नाही करू. किंवा मध्यंतरी राज ठाकरेंनी काही कारण नसताना हनुमान चालिसा आणि भोंगे हे सगळं प्रकरण जे काढलं, आता ते पुन्हा माझ्या जमलेल्या मराठी बांधवांपर्यंत परत आलेले आहे. मला असं वाटतं तुम्ही ठरवायला पाहिजे प्रादेशिकांनी की बाबा पवारांच्या पक्षाने पण आणि ठाकरेंच्या पक्षाने पण की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी विचारत नाही. खरं तर महाराष्ट्राच्या आत पण पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विचारत, तुमचा स्वतःचा एक झोन ऑफ इन्फ्लुअन्स आहे. तेवढाच जर असेल तर तुम्हाला महाराष्ट्र धर्माचं राजकारण स्वतःहून केलं पाहिजे. पण जर ह्यांनी नाही केलं तर जसजशी चळवळ अनफोल्ड होते, जसजसा विकास होतो त्या सगळ्या गोष्टीचा, प्रत्येक चळवळ स्वतःचं नेतृत्व निर्माण करते. म्हणजे शंकरराव देवांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन केली आणि एका टप्प्याला ते नाही पुढे नेऊ शकत. मग SM च्या नेतृत्वाखाली ती आली आणि लोक तेव्हा अलंकार
पारंपरिक पद्धतीने एसएम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र बरोबर. असं म्हणायला लागले. एसएमनी काही मागितलं नव्हतं ना, डांग्यांनी मागितलं नव्हतं, प्रबोधनकारांनी मागितलं नव्हतं, बापटांनी मागितलं नव्हतं. ते आलं. तर काळ बरेचदा अशा प्रकारची संधी निर्माण करून देतो. मला असं वाटतं की अशा प्रकारची महाराष्ट्र धर्माचं सांस्कृतिक राजकारण करण्याची संधी आली आहे. इतर कोणी ती संधी घेतंय का नाही मला माहित नाही. आम्ही ती घेणार.